बाप रे बाप, केवढी ती गर्दी. असं म्हणतात की अयोध्येला आल्यावर राम मंदिरला जायच्या आधी हनुमानगडीला जातात. तर त्यासाठीच मी आणि माझे मित्र आवरून निघालो होतो हनुमानगडीचे दर्शन घ्यायला. जाता जाताच थोडासा चहा पण पिऊन घेतला आणि मग आम्ही पोहोचलो हनुमानगडीच्या मंदिराजवळ. जाऊन बघतो तर काय, असं वाटत होतं की पूर्ण मेळ्याचे लोक इकडेच आलेले आहेत. पण ही गर्दी अशी चालणारी होती, एका जागेवर थांबणारी नव्हती. म्हणून आमचं दर्शन एकदम 15 मिनिटातच झालं. ते करून आम्ही निघालो प्रभू श्रीरामांच्या मंदिराकडे. तिथे जाऊन पण अर्धा तास लाईनीमध्ये लागून आम्ही फायनली मंदिरात पोहोचलो. आणि जसं मी गाभाऱ्यातली श्रीरामांची मूर्ती पाहिली ना, माझ्या अंगावर काटा आणि डोळ्यात पाणीच आलं. ती मूर्ती इतकी भारी आहे ना, असं वाटत होतं की त्याच्याकडे बघतच राहावं. आणि मनाला पण एवढं भारी वाटत होतं ना, कारण की आपल्या लोकांची 500 वर्ष जुनी प्रतीक्षा देखील संपली होती. राम लल्ला हम आएंगे और मंदिर वही बनाएंगे हा नारा त्या सत्यात उतरला होता. आणि ते मंदिर एवढं भारी बांधले ना, मी तुम्हाला रेकमेंड करतो तुम्ही एकदा तरी त्या मंदिराला व्हिजिट केलंच पाहिजे. दर्शन घेऊन आणि थोडासा मलई ट्राय करून आम्ही निघालो पुढे वाराणसीकडे. आणि गेल्या आम्ही पोहोचलो मणिकर्णिका घाटवर. आणि तिथे जाऊन आम्ही काय केलं तर ते बघण्यासाठी तुम्हाला आम्हाला फॉलो करावं लागेल आणि या व्हिडिओला लाईक करावं लागेल.